एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मला खूप आनंद होतोय तुमच्यासोबत उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर करताना. आज आम्ही उकडीचे मोदक बनवायचा बेत ठेवलेला आहे, तर आपण आता चालू करत आहोत हा व्हिडिओ. तर 1.5 कप आपण घेतलेला आहे तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर आपण इथे चाकूच्या मदतीने जो गूळ आहे त्याला बारीक करून घेतोय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गूळ पावडर पण यूज करू शकता. तर असा गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आणि गुळाचा खडा एक तोंडात टाकल्याशिवाय काय मजा येणार ना. घरी तर बाबा उकडीचे मोदक आपण बनवूनच राहणार, हा आजचा आपला बेत. तर लेट्स गिव्ह अ ट्राय म्हटलं. तर अंदाजे आपण कपनुसार 2 कप इथे गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे. ते त्या भांड्यांनीच आम्ही सगळं मेजरमेंट करत आहोत. इथे आपण घेतलेले आहे 2 नारळ, एक थोडं मोठा आहे आणि एक छोटा आहे. कुठल्या तरी जड वस्तूच्या साह्याने आपल्याला हे नारळ मस्त फोडून घ्यायचे आहे. आणि हे नारळ आपल्याला फोडून घेतल्यावर एक आपली विळी असते बघा कोणाकोणाच्या घरी, त्या विळीला आपल्याला नारळ त्यांनी खाऊन घ्यायचं असतं, म्हणजे बारीक बारीक होऊन जातं ते. तर या विळीला समोर असे दात छोटे छोटे टोकदार असे दात असतात. त्या दाताने हे नारळ चांगलं खावल्या जातं. इथे बघू शकता तुम्ही. तर आपण हे नारळ पूर्ण खाऊन घेतलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण एक ध्यान ठेवा की जे त्याचं आवरण असतं ते तुम्हाला पहिले चाकूने काढून घ्यावं लागेल. संध्याकाळची वेळ आहे आणि आपला चांदू मामा किती सुंदर दिसत आहे हा नजारा म्हणून मी टिपलेला आहे माझ्या फोनमध्ये. आणि चला पुढे तर मी घेतलं आहे 2-4 काजूचे तुकडे आणि 2-4 पिस्त्याचे तुकडे. जास्त ड्रायफ्रूट मी याच्यात घालणार नाहीये. आणि गॅसवर फ्लेम ऑन करून मी त्याच्यावर ठेवलेला आहे पॅन गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण पहिले तर 1 चमचा आपण तूप घालणार आहोत. 1 चमचा तूप घालल्यानंतर याला चांगलं थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचा आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे खसखस. आणि खसखसला थोडं चांगलं भाजून घ्यायचं, थोडंसं गोल्डन होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे खोबरं, जे आपण खाऊन घेतलेलं खोबरं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आणि याला थोडंसं खालून वरतून चांगलं मिक्स करून आणि परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो आपला गूळ आहे तो गूळ याच्यामध्ये आपण ॲड करून घेतलेला आहे. आणि या गुळाला मस्त विरघळेपर्यंत चांगलं छान मिक्स करायचं त्याच्यामध्ये. थोड्या वेळाने बघा हा कसा मिक्स झालाय आणि चांगला परतला गेलाय. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करत आहे इलायची पूड. आणि इलायची पूड ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे ड्रायफ्रूट, जे मी बारीक वाटून घेतलेले आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड केले आहे, जे की काजू आणि पिस्ता. त्याच्यानंतर आपलं हे चांगलं परतून झालेलं आणि व्यवस्थित 10 ते 15 मिनटं परतल्यावर याला आपण थंड व्हायला ठेवून घेणार आहे. तर याला असं थंड होऊ द्यायचं आणि याला मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. तेव्हापर्यंत आपण जी पिठीची उकड आहे ती करून घेऊयात. तर 1 कप पाणी आणि 1 कप दूध मी याच्यामध्ये घेतलं आहे. याला चांगलं आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. आणि बॉईल झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये जी तांदळाची पिठी आहे ती घालून घेणार आहोत. बघू शकता इथे चांगली उकळी आपल्या दुधाला फुटली आहे. तर आता आपण याच्यामध्ये पिठी जी आहे ती ॲड करत आहोत. या पिठीला आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ती लगेच आटायला येते लवकर. तर लो फ्लेमवर आपल्याला ठेवून ही पिठी आपल्याला एकदम मिक्स करायची आहे चांगली. हिला व्यवस्थित मिक्स झाल्यावर आहे ना छान मस्त परतून मिक्स करून मग त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि फ्लेम आपली बंद करून टाकायची आहे. मग त्याच्यानंतर थोडीशी पिठी आपण ताटामध्ये घेऊन जे मॅशर आहे त्याच्या साह्याने आपण याला मॅश करून मग थोडं थंड झाल्यावर आपण हाताने हा गोळा मळून घेतला आहे. गोळा मळताच मी एक मोदक करून बघितला, तर असा माझा मोदक झालेला आहे बघा. आणि चला तर आता आपण मोदक बनवून घेऊयात सगळे. अशा प्रकारे आपण एक पारी लाटून त्याच्यामध्ये जे सारण आहे ते सारण आपण भरलेलं आहे. मग त्याच्यानंतर ह्या आपल्या छोट्या अशा प्लेट्स करून, तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्तही करू शकता, तर आपण अशा प्लेट करून चांगला असा मोदक बनवून घेतला आहे.
माझासुद्धा मोदक देखील चांगला झाला आहे. मी आणि आईने हे मोदक केले. तर नंतर मी भांडं पातेलं जे असतं आपल्या उकडीच्या मोदकासाठी ते ठेवलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते उकळी यायला ठेवलं आहे. आणि तुम्ही प्लेटला तेलसुद्धा लावू शकता. मी याच्यावर केळीचे पानं ठेवले आहे. त्याच्यावर आपले रेडी झालेले मोदक ठेवून मी त्याला वरतून ब्रशच्या साहाय्याने थोडं पाणी लावते आहे. कारण की आपण बनवूस तर ते कोरडे झालेले असतात, त्याच्यामुळे थोडासा ओलावा त्याला लागतो, जेणेकरून ते वाफेमध्ये चांगले शिजतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशरच्या 1-2 काड्या वरतून ठेवू शकतात, जर तुम्हाला चवीला आवडत असेल तरच. हे ऑप्शनल आहे. तर याच्यानंतर आपण ही जी प्लेट आहे ती त्या भांड्यावर आपण ठेवून देणार आहोत आणि 7 ते 10 मिनिटासाठी आपण याला वाफेवर ठेवणार आहोत. पहिले 5 मिनिटं आपल्याला जास्त मोठ्या फ्लेमवर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फ्लेम जी आहे ती लो करून द्यायची आहे आणि 7 ते 10 मिनिटानंतर आपले मोदक रेडी आहेत. खूप सुंदर आणि खूप टेम्पटिंग दिसत आहेत बघा. मला तर आत्ताच खाऊशी वाटत आहेत. पण पहिले आपले हे मोदक जाणार आहेत देव बाप्पाकडे. तर चला आपण हे मोदक देव बाप्पाकडे ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण हे मोदक टेस्ट करणार आहोत. हा आपण नैवेद्य दाखवला आहे देव बाप्पाला. तर आता बारी आहे आपली. आपण टेस्ट करून बघूया. हा मोदक मी मधून असा तोडून घेतला आहे आणि याच्यावरतून मी साजूक तुपाची धार सोडणार आहे थोडीशी. मला जास्त तूप नाही आवडत, थोडंसं, कारण की याच्यामध्येच याची चांगली टेस्ट लागते. आणि हा मोदक खाल्ल्यावर इतका सुंदर लागतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करा आणि बनवून खा. खूप छान लागतो. खूपच सुंदर झाले आहेत हे मोदक. आणि त्याच्यानंतर असं मी केळीच्या ताटावरती मस्त माझं जेवण घेतलं आहे. बघू शकता, ठेचा, कारल्याची भाजी, मसाले भात, वरण भात आणि आपली डाळ आणि चपाती. अशा प्रकारे मी माझा डिनर केला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या, मज्जा करा. बाय बाय.